नमस्कार. जीवन जगण्याची कला भाग 221. आज 1 मे, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र अशी थोर पुरुषांनी महाराष्ट्राची ओळख करून दिली असली तरी महंतीपुरताच महाराष्ट्र हे मात्र खरं नाही. राकड देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा असं म्हणून महाराष्ट्र हा अंजन कांचन करवंदीची काटेरी देशी आहे. हे गोविंदाग्रजांचं उत्स्फूर्त उद्गार खोटे नसले तरी महाराष्ट्राचा भूगोल दगड आणि काटे यांचाच उल्लेख होण्यासारखा वृक्ष नाही. हे त्यांनीच पुढे बकुल फुलांच्या प्राजक्तीच्या दळवादारी देशा असा मृदुगंधित उल्लेखही केलाय. कविवर्य वसंत बापट यांना तर डोंगरदऱ्यांनी व्यापलेला महाराष्ट्र भुरळ घालतो. म्हणून तर ते भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यकडा, गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजिन रायगडा अशी कालजयी इतिहास घडवणाऱ्या शिवरायांची भावपूर्वक आठवण करतात. ते तुकोबांनाही विसरत नाहीत, कारण तो त्यांचा आधार आहे. ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते तुक्याचा आधार मला अशी महाराष्ट्राची भावसमृद्धीही ते दाखवतात. भारताच्या अन्य राज्याकडे पाहिल्यावर महाराष्ट्र खूप सुदैवी वाटतो, कारण इसवी सनाच्या 10व्या शतकापासून अनेक कुशल हात महाराष्ट्राला घडवत आले आहेत. त्यांनी महाराष्ट्राला अक्षरशिल्पांचा दर्जा स्वतःच्या मेहनतीने प्राप्त करून दिलाय. महाराष्ट्र ही केवळ संतांची मांदियाळी नाही, तर समाजसुधारक, क्रांतिकारक, शमशेर धुरंधर, मुत्सद्दी, विचारवंत, राष्ट्रद्वारक, प्रजावत्सल्य महाराजे, साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रातील दिग्गज यांचीही जन्मभूमी आहे. हे अभिमानपूर्वक नमूद करावं लागेल. महाराष्ट्राला लाभला तसा सामाजिक सुधारणांचा उज्ज्वल इतिहास अन्य कोणत्याही राज्यात दाखवता येणार नाही. मराठी भाषा हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. माझा मराठाची बोलू कवतिके परी अमृताती पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिक मेळवीन अशी प्रतिज्ञा करून ती संत ज्ञानदेवानी खरीही करून दाखवली. इथे मराठीचे नगरी ब्रह्मविदेचा सुकाळू करी असा त्यांचा अध्यात्मवादी निश्चय असला तरी त्यांनी वाढवलेल्या बहारास आणलेल्या भाषा वृक्षाखाली संतांनी जसा आपला संसार थाटला तसाच इतरे जनांनी थाटला. त्यात पंडित कवी होते, शाहीर कवी होते आणि बखरकारी होते. मराठीत राज्यव्यवहार कोशाची निर्मिती करून छत्रपती शिवरायांनी मराठीच्या समृद्धीत आपलं मोलाचं योगदान दिलं. महाराष्ट्रात राहून मराठीऐवजी संस्कृतवर प्रेम करणाऱ्या संत एकनाथांनी संस्कृत भाषा देवी केली, मग प्राकृत काय चोरापासून झाली असा प्रश्न करून निरुत्तर तर केलंच, पण असंस्कृत ही ठरवलं. मराठीचे सुपुत्र तुकोबा आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच यत्ने शस्त्र करू असे शब्दधनांचं भांडार आपल्या अर्थसघन अभंगातून खुले करीत गेले. त्यामुळे त्या अध्यात्माचे वाहक न वाटता मायमराठीचे निष्ठावंत साधक वाटल्यास नवल नाही. आधुनिक काळाच्या प्रारंभी इंग्रजी रूपी वाघिणीचं दूध पिऊन 19व्या शतकात समाजसुधारकांनी समाज परिवर्तनांची जी धूमधमाल उडवली ती अवाक करणारी होती. शिक्षण, जाती निर्मूलन, स्त्री वर्गाची सुधारणा, रूढी परंपरामुक्त समाज निर्मिती, अस्पृश्योद्धार, स्वदेशनिष्ठा जागृती अशा अनेक क्षेत्रात महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ अविस्मरणीय आहे. आधुनिक महाराष्ट्र त्यांच्याच नावाने ओळखला जातो, इतकं त्यांचं कार्य मूलगामी आहे. पण महाराष्ट्राची खरी ओळख वेगळीच आहे. शहरी महाराष्ट्र आणि ग्रामीण महाराष्ट्र असा फरक केल्यावर महाराष्ट्राचा जो ग्रामीण चेहरा समोर येतो तो मात्र दगडांच्या देशा, काटेरी देशा या शब्दात वर्णन करावा असा भयभीत करणारा आहे. प्रत्येक गाव, गट, तट, जात पात, भाऊबंदकी, हेवे द्यावे यांनी ग्रासलेला आहे. एकजूट, प्रेम, सलोखा, जिव्हाळा, सहकार्य, सद्भाव यांच्यात वाढ होण्याऐवजी घट होताना दिसत असेल तर हा महाराष्ट्राचा विकास आहे का? वास्तविक गेल्या 50-60 वर्षात तरी आपण प्रत्येक गावाला मूलभूत सुविधा पुरवू शकलो काय हा अंतर्मुख होऊन विचार करावा असा प्रश्न आहे. एकीकडे शहरी 10% लोकांसाठी 90% सुखसोयी पुरवणं आणि दुसरीकडे 90% ग्रामवासी जनतेला 10% सुविधाही न पुरवणं हे कल्याणकारी राज्य म्हणवणाऱ्याला राज्याला शोभून दिसतं काय? ग्रामीण लोक अजूनही ज्ञानदेव नामदेव यांच्या काळातच मनाने गुंतून पडलेत. त्यांना 21व्या शतकात कोणी आणि कसं आणायचं, विज्ञान तंत्रज्ञानाच्या वार्ता तरी त्यांच्यापर्यंत नको का पोचायला, हे कधी होईल हे प्रश्नच सांगतात. अलीकडे निर्माण झालेला कोरोनाचा काळ आणि या कोरोनाच्या काळामध्ये राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी
आणि नियोजनाच्या अभावी सर्वसामान्यांची होत असलेली हेळसांड हा खरा महाराष्ट्रासमोरचा प्रश्न आहे. सत्ता कोणाची असो, शिवाजी महाराजांच्या कालखंडासारखी ती लोककल्याणासाठी सत्ता वापरली गेली पाहिजेत, हीच महाराष्ट्राची आज सगळ्यांच्याकडून अपेक्षा असेल. महाराष्ट्र आहे दोन चेहऱ्यांचा, त्याच्यामध्ये आहे अंतरही. शहराचा छान चेहरा राजस, खेड्यांचा भकास दिसे का हो. नागरिक सुखी ग्रामवासी दुखी, का नाही सारखी प्रजा सारी. मुंबई पुण्यात नेते राहतात, पायापाशी येत सोयी साऱ्या. खेडूतांना होती जगण्याचे वांदे, नेत्यांचे हे धंदे कुचकामी. सर्व ऋतू देती खेडूतांना त्रास, नागरी मिजास वाढेविती. महाराष्ट्र माझा शहरात फुले, ग्रामीण सुकले यातनांनी. महाराष्ट्र माझा सर्वांगी फुलू दे, समृद्धी येवी दे सकळिका. हीच आज महाराष्ट्र दिनाची प्रार्थना. निश्चितपणे महाराष्ट्रवासी, जो महाराष्ट्र 1 मे 1960ला संयुक्त महाराष्ट्र चळवळ आपल्याला महाराष्ट्र दिनाचा कलश यशवंतराव चव्हाणांनी स्थापन केला, तो निश्चितपणे आपण त्याचा आदर आणि आपण महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आज कोणतं तरी चांगलं कार्य, जी गरज आहे ऑक्सिजनची, एखाद्या तरी वृक्षारोपण करणं अपेक्षित असं मला वाटतं. आज महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानिमित्त निश्चितपणे आपण घराबाहेर पडून आपल्या परिसरात एकतरी वृक्षारोपण करूया असं मला वाटतं. उद्या पुन्हा भेटू नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.